ते ते मंजिरीला चिरतारुण्य हवंय. काय? हो, ती एक चेटकीण आहे आणि तिला चिरतारुण्य हवंय. त्यासाठीच तिने नीरती देवीला प्रसन्न केलं होतं. त्या देवीने तिला एक मार्ग सांगितला. 3 सारख्या जन्मपत्रिका असलेल्या स्त्रियांचा बळी द्यायचा आणि त्यांच्या आत्म्यांना कवड्यांमध्ये कैद करायचं. त्यानंतर एक विधी करायचा आणि तो विधी पूर्ण झाला की मंजिरीला चिरतारुण्य मिळेल. सो बेसिकली तिला काय कोणाचा बळी हवाय मग? सगळ्यात आधी तिने माझ्या आईचा बळी घेतला. तिचा आत्मा एका कवडीत कैद केला. मग अंबिकाताईचा खून केला. इतकी वर्ष ती वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न करते. पत्रिका बघण्यात काहीतरी गल्लत झाली असावी हे तिच्या लक्षात आलं. आता तिला माझ्याकडून जन्मलेलं बाळ हवं. एकदा का मी माझ्या बाळाला जन्म दिला की ती माझा बळी घेईल. आणि त्यानंतर आपल्या बाळाचा बळी घेईल. या सगळ्या गोष्टींसाठी तिने मला फक्त अमावस्येपर्यंतचा वेळ दिला. जर मी बाळाला जन्म दिला तर ती वेदाला यापुढे कधीच त्रास देणार नाही. हे चिरतारुण्य, बळी, हे सगळं खूप भयानक, खूप अनबिलिव्हेबल आहे. मी ऑलरेडी अंबिकाला गमावून बसलो आहे. मी तुला आणि वेदाला नाही गमावू शकत. काही झालं तरी मी मंजिरीचा हा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ देणार. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. या अमावस्येच्या अगोदर आपण त्या मंजिरी नावाच्या चेटकिणीचा अंत करू.